श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज सकाळी म्हणजे मी मित्राच्या लग्नासाठी जात होतो गिफ्ट वगैरे घेऊन. गावाकडनं जात होतो म्हणजे नदी वगैरे लागली आणि गावाकडचं जे सकाळचं वातावरण असतं म्हणजे जे नेचर आपण म्हणतो ते इतकं सुंदर असतं ना, इतकं प्रसन्न असं मनाला भावण्यासारखं असतं. तेवढ्यात सगळं मग मित्राचं आयरीचं वगैरे हे ते चालू होतं. मग तेवढं तिला द्यायचं हे ते मदत वगैरे करू लागलं. मग तेवढं सगळं झालं की मग परत इकडं मंडपाकडं आलो. मंडपाकडं आले की मग परत इकडं भटजींचं सगळं पूजाची आवराआवर चालू होती. मग तेवढ्यात एक जुनी आठवणी ताजी झाल्यासारखी वाटली. ही जी खुर्च्या होती त्यावरती आम्ही लहानपणी इतकं मजा करायचो, यावरती बसायचं जाऊन. ती जी आता आहे ना, फक्त आता काही सगळे फॅन्सी वगैरे हे ते निघालेत. पण ते आता मी ह्या लग्नात बघून इतकं भारी वाटलं ना, म्हणजे पहिल्याच आठवणच हे झालं एकदम. मग तेवढ्यात एक सरांचं वाक्य आठवलं. इतकं सुंदर बोलत होते ना, ते तुम्हाला असं दाखवण्याशिवाय मी नाहीच व्हिडिओ बनवण्याशिवाय राहू शकलो. मग तेवढं तुम्हाला ते व्हिडिओही पुढे दाखवतो. तर तुम्ही स्वतः ऐका म्हणजे तुम्हाला ते कळेल काय. बदर मला होऊ दे, नको मर आई मला जन्म हा घेऊ दे. गर्भातील बालिका आपल्याला उद्देशून म्हणत असते, नको मर आई मला जन्म हा घेऊ दे, नको मर आई मला जन्म हा घेऊ दे. आज जिथं तो उठीत आज तिथं मी आहे. तू जसं विणलं नातं मला देखील विणू दे, नको मर आई मला जन्म हा घेऊ दे. गर्भातील बालिका आपल्याला उद्देशून म्हणत असते, पहा मग आणि करून कसं मी असतं पुन्हा कधी लहानाचं येणार मोठं नाही. करायचं 18 पहा वर्ष मग झाली की करून मी परत पोरीला दुसऱ्यांच्या घरी पाठवायचं, लहानाचं मोठं करून इतकं आपण हे करायचं लाड वगैरे. त्या आई माऊलीला आणि त्या बापाला कसं वाटत असेल, काळजाचा तुकडा आपण दुसऱ्यांना सोपतोय. हे खूप म्हणजे असे शब्दामध्ये आपण बोलण्यासारखं नाही आहे बरं का असे. तर खूपच मला असं एकदम आणि जाता ते धरण लागलं. मग पोरं म्हणले, चला हे धरण एवढं बघून जाऊ. आणि खूप दिवसानंतर आम्ही सगळे भेटलो होतो मित्र वगैरे, की एका लग्नानिमित्तच काही भेटता येतं. असं काही असं ठरवत नाही की भेटू करू, पण लग्नानिमित्त तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.